अल्पेश आपल्या खोलीत बसून लॅपटॉपवर काम करत होता. तो दिसायला स्मार्ट, नीटनेटक्या कपड्यात, शांत, पण डोळ्यात कुठेतरी खोल दुःखाचा रंग त्याच्या होता. तो मोठ्या कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होता, पण कामाशिवाय त्याचं आयुष्य एकदम कोरडं वाटायचं. 2 वर्षापूर्वीच त्याचं लग्न गौरीसोबत झालं होतं, पण आज त्या दोघांमध्ये एक अदृश्य भिंत उभी राहिली होती. गौरी आणि अल्पेशचा प्रेमविवाह नव्हता, तर ते ठरवून झालेलं लग्न होतं. तेव्हा सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं. नवीन लग्न झाल्यावर गौरी आपला संसार नीट सांभाळायची. अल्पेशही तिला सगळ्या गोष्टींमध्ये साथ द्यायचा. पण हळूहळू त्यांच्यात संवाद कमी झाला, तक्रारी वाढल्या आणि त्या दोघांचं एकत्र असणं म्हणजे फक्त एक औपचारिक राहिलं. एक संध्याकाळी बाहेर विजा चमकत होत्या. गौरी खिडकीत उभी राहून पावसाकडे पाहत होती आणि अल्पेश तेथेच काम करत बसला होता. तिने विचारलं, "अल्पेश, तुम्ही जेवणार आहात का? मी जेवणाचं ताट घेऊन येऊ का?" "नाही, नको. अजून मी मेल्स बघतोय," अल्पेशने उत्तर दिलं. पण नजर स्क्रीनवरून हलवली देखील नाही. हे गौरीच्या लक्षात आलं. मेल्सपेक्षा माणूस महत्त्वाचा असतो, असं ती हळू आवाजात म्हणाली. पण अल्पेशने काही उत्तर दिलं नाही. त्याच्या मनात अनेक विचार होते. ती नेहमी तक्रारच करते, पण तिला समजत नाही की मी तिच्यासाठी इतकं काम करतोय. त्या रात्री दोघेही एकाच खोलीत होते, पण दोघेही वेगवेगळ्या दुनियेत हरवलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी अल्पेश ऑफिसला जाताना आईला म्हणाला, "आई, तू गौरीशी थोडं बोल ना. तिच्यात काहीतरी बदललेलं आहे असं दिसतंय. अलीकडे ती खूप कोरडेपणाने वागते." त्यावर आई म्हणाली, "बाळा, बदल तिच्यात नाही तर तुमच्या नात्यात आला आहे. तू वेळ दे, तिच्याशी मनापासून वेळ काढून बोल आणि मग बोल, ती तुला पुन्हा हसताना दिसेल." अल्पेशला आईचं म्हणणं पटत होतं, पण वेळ मात्र त्याच्याकडे नव्हता. त्या दिवशी ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्टची मीटिंग होती आणि त्याच वेळी त्याच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती आली, पल्लवी. ती नुकतीच त्या कंपनीत जॉईन झाली होती. ती उत्साही, मनमोकळी आणि कामात प्रचंड गुंतलेली असायची. पहिल्याच दिवशी तिच्या आत्मविश्वासाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अल्पेशलाही ती आवडली. तिचं हसणं, बोलणं आणि कामाकडे बघायचा दृष्टिकोन, सकारात्मक दृष्टिकोन त्याला प्रभावित करत होता. असेच दिवसागणिक अल्पेश आणि पल्लवीचं बोलणं वाढत गेलं. कामानिमित्त सुरुवातीला झालेली मैत्री आता कॉफी ब्रेकपर्यंत पोहोचलेली होती. पल्लवीशी बोलताना अल्पेशला एक हरवलेला भाग परत सापडल्यासारखं वाटायचं. तो थोडा रिलॅक्स व्हायचा. पण इकडे गौरी मात्र त्या काळात आणखीन एकटी पडत होती. तिला जाणवत होतं की अल्पेश आपल्यापासून दूर जातोय. तेव्हा ती त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करायची, पण प्रत्येक वेळेला "मी बिझी आहे" असंच उत्तर ऐकायला मिळायचं. हे खूप दिवस चालू होतं. म्हणून एका रात्री तिने ठरवलं की आता गप्प बसायचं नाही. ती अल्पेशसमोर आली आणि म्हणाली, "अल्पेश, मी एक काही विचारू का?" "हो, पण पटकन सांग. उद्या लवकर मीटिंग आहे." "आपल्या दोघांमध्ये नेमकं काय बदललंय? मी काही चूक केली आहे का, ज्यामुळे तू माझ्यासोबत वेळ घालवत नाही आहेस?" अल्पेश शांत झाला, कारण त्याच्याकडे उत्तर नव्हतं. "गौरी, तुझ्याकडून काही चुकीचं झालेलं नाही आहे, पण आपलं नातं थोडं थकलेलं वाटतंय," असं तो म्हणाला. त्या क्षणी गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. "थकलेलं नातं कुठं असतं का अल्पेश? कारण माणूस थकतो, नातं नाही. आणि जर आपण दोघे एकत्र बसून थोडं बोललो, एकमेकांना ऐकलं, समजून घेतलं, तर ते नातं पुन्हा जिवंत होऊ शकतं," असं गौरी खूप आशेने म्हणाली. पण अल्पेशकडे यावर शब्द नव्हते. तेव्हा खरं तर त्याच्याही मनात आता काहीतरी हललं, पण त्याने पुन्हा तो संवाद तिथेच अर्धवट संपवला. त्यानंतर पुढच्या काही आठवड्यात अल्पेश आणि पल्लवी यांचे जवळीक वाढत गेली. कॉफी शॉपमध्ये एकत्र वेळ घालवणं, कामानंतर फिरायला जाणं ही जणू काही नवीन सवयच बनली होती. पण एका दिवशी पल्लवीने थेट विचारलं की, "अल्पेश, तुझं लग्न झालं आहे ना?" अल्पेश थोडा गप्प राहिला. "हो, पण आम्ही दोघे खूप दूर गेलो आहोत." "दूर गेलो आहोत म्हणजे सर्व संपलं आहे असं तर नाही ना?" पल्लवीने विचारलं. "आणि जर अजून काही संपलं नसेल तर तू माझ्याकडे येऊ नकोस. मला कोणाचेही घर तोडायचे नाही. कोणाचा तरी संसार तोडण्याचं पाप मला करायचं नाही." असं बोलताना पल्लवीचा आवाज कडक पण प्रेमळ होता. त्या रात्री अल्पेशला झोप लागली नाही. पल्लवीने जे बोलले होते ते शब्द सारखे मनात घुमत राहिले आणि आपण करत असलेल्या चुकीची जाणीवसुद्धा झाली. पहाटेपर्यंत तो विचार करत राहिला की मी खरंच काय करत आहे. एकीकडे माझी पत्नी, जिने मला आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं आहे, आणि दुसरीकडे ही नवीन आकर्षणासारखी भावना मनात का येत आहे. त्या सकाळी तो उठून गौरीजवळ गेला. देवघरात ती दिवा लावत होती. तो म्हणाला, "गौरी, आपल्याला बोलायचं आहे." ती थोडी चकित झाली. "हो, बोल ना. मी काही दिवसापासून हरवलोय. कुठेतरी भरकटत चाललो होतो.
कामाच्या आणि आयुष्याच्या गोंधळात मात्र तू कुठेतरी मागे राहिली आहेस. पण आज मला जाणवते की मी चूक करत आहे. तूच माझी अर्धांगिनी आहेस हे समजलं आहे. हे ऐकून गौरीच्या डोळ्यात पुन्हा तो हरवलेला तेज, चमक परत आली. ती फक्त एवढंच म्हणाली, तुम्हाला जाणीव झाली आणि तुम्ही सर्व काही बोलायला आलात हेच माझ्यासाठी खूप आहे. त्या क्षणी अल्पेशला जाणवलं की अर्धांगिनी म्हणजे फक्त पत्नी नाही, ती आत्म्याचा तो अर्धा भाग असतो, ज्याच्याशिवाय माणूस अपूर्ण राहतो. त्या सकाळी जेव्हा अल्पेशने गौरीशी बोलून आपलं मन मोकळं केलं, तेव्हा घरात बऱ्याच दिवसांनी शांतता आली होती. गौरी देवघरात दिवा लावत असताना तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्यामध्ये एक समाधान दडलेलं होतं. अल्पेशने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तो एक साधा स्पर्श, पण मनातला दुराव्याचा शेवट करणारा होता. तो म्हणाला, गौरी, मी परत एकदा सुरुवात करायची ठरवली आहे. आपण पुन्हा जुने दिवस परत आणू शकतो का? त्यावर ती हलकी हसली आणि म्हणाली, जुने दिवस नाही अल्पेश, आपण नवे दिवस परत आणू. फक्त त्यात तू खऱ्या अर्थाने आपला असलास की पुरं आहे, की इतकंच पुरे आहे. आता त्या दिवसापासून दोघांनी ठरवलं की तक्रारीपेक्षा संवाद जास्त ठेवायचा. रात्रीचं जेवण एकत्र घ्यायचं, आठवड्याच्या शेवटी बाहेर फिरायला जायचं आणि लहान सहान गोष्टी एकमेकांच्या ऐकून आणि समजून घ्यायच्या. त्यामुळे हळूहळू घरात पुन्हा हसू परत येऊ लागलं होतं. एका रविवारी सकाळी गौरीने अल्पेशसाठी चहा केला आणि गच्चीवर बसली. पावसाची हलकी सरी येत होत्या आणि गरम चहाचा सुगंध. ती दृश्य शांत होती. अल्पेश तिच्या जवळ बसला. गौरी, तुला आठवतं का, आपल्या लग्नाच्या पहिल्या प्रवासात आपण महाबळेश्वरला गेलो होतो? हो, त्या डोंगरावर तू मला चॉकलेट दिलं होतंस आणि स्वतःच अर्धं खाल्लंस. ती हसत म्हणाली. मग दोघेही हसले. त्या क्षणी त्यांच्या मनात पुन्हा ती जवळीक जागी झाली होती, जी काळाच्या ओघात हरवलेली होती. पण आयुष्य नेहमीच सरळ रेषेत चालत नाही. काही दिवसानंतर अल्पेशच्या ऑफिसमध्ये अचानक त्याला पल्लवी भेटली, जी काही दिवसांच्या सुट्टीनंतर पुन्हा आली होती. हाय अल्पेश. हाय गौरी. खूप दिवस भेटच झाली नाही. पल्लवीने त्याच्याकडे पाहिलं तर चेहऱ्यावर स्मित हास्य होतं, पण डोळ्यात थोडीशी दडपणाची छाया होती. लंच ब्रेकमध्ये दोघे पुन्हा एकत्र बसले. तेव्हा पल्लवी म्हणाली, तू बदलला आहेस. पूर्वीसारखा बोलत नाहीस. तो म्हणाला, हो, आता काही गोष्टी नीट समजल्या आहेत. काही नाती सांभाळणं म्हणजे तडजोड नव्हे, तर ती एक जबाबदारी असते. पल्लवी हसली. आणि ती जबाबदारी तू घेतलीस हे ऐकून खूप छान वाटलं. तिच्या आवाजात आनंद होता. अल्पेशला तिचं हसणं अजूनही आवडायचं, पण आता मनात कोणत्याही गोंधळाची जागा नव्हती. तो शांत होता, स्थिर होता, कारण आता त्याला माहीत होतं की त्याची अर्धांगिनी घरी त्याची वाट पाहत आहे. त्या संध्याकाळी अल्पेश घरी आला. गौरी स्वयंपाक करत होती. आज ऑफिसमध्ये खूप दिवसांनी पल्लवी भेटली, अल्पेशने सांगितलं. मग गौरीने थोडं थांबून विचारलं, पल्लवी, ती तीच आहे ना, जिच्याबद्दल एकदा तू बोलला होतास? हो, तीच. गौरी काही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावर संशय नव्हता, तर विश्वास होता. मग ती म्हणाली, माणसाच्या भेटी कधीच चुकीच्या नसतात, तर हेतूमध्ये चूक असते आणि मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या क्षणी अल्पेशच्या मनात अपराधीपणाचं शेवटचं कणही होता तो वितळून गेला. त्याला जाणवलं की हाच तो आधार जो अर्धांगिनी देऊ शकते. असाच काळ पुढे सरकत होता. अल्पेश आणि गौरीचं नातं आता परिपक्व होत चाललं होतं. ते दोघेही एकमेकांचे मित्र झाले होते. रात्री गप्पा, विनोद, भविष्यासाठी योजना, सगळं काही पुन्हा उमलत होतं. एका दिवशी गौरी अल्पेशला म्हणाली, अल्पेश, मला काहीतरी करायचं आहे, पण फक्त घरात नाही, समाजाचं देखील काही देणं आहे. काय आहे विचार तुझा? मला महिलांसाठी सेल्फ हेल्प ग्रुप सुरू करायचा आहे. छोट्या गावामधल्या स्त्रियांना आर्थिक स्वावलंबन शिकवायचं आहे. हे ऐकून अल्पेश आश्चर्यचकित झाला, पण अभिमानाने भारावला. हो, नक्कीच गौरी, तू करू शकतेस. मी तुझ्यासोबत आहे. मग काही दिवसातच गौरीने तिचं काम सुरू केलं. ती रोज महिलांशी बोलायची, त्यांना व्यवसाय, शिवणकाम, लहान उद्योग शिकवायची. तिच्यातील आत्मविश्वास आता फुलू लागला होता. अल्पेश तिचे निरीक्षण करायचा. ही तीच गौरी आहे का, जी काही महिन्यापूर्वी एकटी बसून डोळ्यात पाणी आणायची? आता ती इतरांच्या डोळ्यात आशा आणि नवीन स्वप्न भरतीये. ती दररोज तिच्यासाठी नवा अभिमान घेऊन घरी यायची, पण नियती नेहमीच एक छोटा परीक्षेचा धागा ठेवते. असंच काहीसं झालं. एके रात्री अल्पेश ऑफिसवरून घरी येताना अपघात झाला. एक ट्रक अचानक वळला आणि अल्पेशची गाडी झाडावर आदळली. तेथील लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. गौरीला फोन आला आणि सगळं अंधारलं. ती धावतच हॉस्पिटलमध्ये पोहोचली. अल्पेश ऑपरेशन थिएटरमध्ये होता. डॉक्टर म्हणाले, त्याची अवस्था नाजूक आहे. ती वॉर्डच्या बाहेर बसली होती. डोळ्यात अश्रू होते. हातात
त्यांचा फोटो असलेलं वॉलेट आणि ती प्रार्थना करत होती, देवा माझं सर्व काही तोच आहे, मला काही नको, फक्त त्याला वाचव. तासाभरानंतर डॉक्टर बाहेर आले. ऑपरेशन यशस्वी झालं, पण त्याला अजून निरीक्षणात ठेवावं लागेल. गौरीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ती हळूच त्याच्या बेडजवळ गेली. अल्पेश अर्धवट शुद्धीत होता. गौरी, तो हळूच बोलला. हो अल्पेश, मी आहे इथेच. त्याने तिचा हात घट्ट धरला. तू माझ्या आयुष्याची खरी अर्धांगिनी आहेस. गौरी, तूच मला पूर्ण करतेस. त्या क्षणी गौरीने त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. आता तू झोप. बाकीचं आयुष्य आपण दोघे एकत्र जगूयात. आधी तू बरा हो. त्या घटनेला 2-3 महिने होऊन गेले. त्यानंतर अल्पेश पूर्णपणे बरा झाला. त्याचं आणि गौरीचं आयुष्य आता नव्या रंगाने सजलं होतं. गौरी तिच्या सामाजिक कामात पुढे जात होती आणि अल्पेश तिच्या सगळ्यात मोठा आधार बनला होता. ते दोघे आता फक्त नवरा बायको नव्हते, तर एकमेकांचे साथी, मित्र आणि आत्म्याचे अर्धे भाग बनले होते. एका संध्याकाळी दोघे गच्चीवर बसले होते. सूर्यास्ताच्या किरणांनी आभाळ ओलसर झालं होतं. अल्पेश म्हणाला, गौरी, मला वाटायचं अर्धांगिनी म्हणजे फक्त संसार सांभाळणारी स्त्री असते. पण आता कळलं की अर्धांगिनी म्हणजे ती जी आपल्या जखमांवर मलम लावते, चुका माफ करते आणि तरीही नवऱ्यावर प्रेम करत राहते. गौरी हलकीच हसली आणि म्हणाली, मला वाटायचं की नवरा म्हणजे घरासाठी पैसा कमवणारा माणूस, पण तू दाखवलंस की नवरा म्हणजे मनाला आणि स्वप्नांना आधार देणारा हात असतो. दोघे काही क्षण शांत बसले. फक्त वारा वाहत होता आणि त्या वाऱ्यात त्यांच्या नात्यांचा सुगंध मिसळला होता. दुसऱ्या दिवशी गौरी टेबलवर लॅपटॉप उघडून बसली होती. ती आता एक महिला उद्योजिका प्रकल्प चालवत होती, ज्यामध्ये गावोगावी जाऊन महिलांना स्वावलंबी बनवायचं काम ती करत होती. अल्पेशला तिच्या कामाचा अभिमान वाटायचा. एके दिवशी ती म्हणाली, अल्पेश, पुढच्या महिन्यात मला 4 दिवसांसाठी नागपूर जिल्ह्यात जावं लागणार आहे. तेथे प्रशिक्षण शिबिर आहे. अल्पेश थोडा शांत झाला. 4 दिवस? म्हणजे तू घरी नसशील? हो, पण तुला काही त्रास होणार नाही. आई आहेच की. हो, पण तू गेलीस की घर थोडं रिकामं वाटतं. तो हसत म्हणाला. मग रोज व्हिडिओ कॉल करेन. तीही हसली. त्यांचं नातं इतकं घट्ट झालं होतं की आता ते एकमेकांच्या निर्णयांना मान द्यायचे. पण यावेळी गौरीच्या जाण्यानंतर अल्पेशच्या आयुष्यात पुन्हा एक अवचित वळण येणार होतं. गौरी नागपूरला गेली. पहिल्या 2 दिवसात सर्व काही सुरळीत होतं. अल्पेश ऑफिसला, आई घरात आणि रात्री गौरीशी फोनवर बोलणं. पण तिसऱ्या दिवशी अल्पेशला ऑफिसमध्ये एक जुना कॉलेजचा मित्र किरण भेटला. तो म्हणाला, अरे अल्पेश, उद्या आपल्या कॉलेज रियुनियनचा आहे. येणार ना? अल्पेश थोडा विचारात पडला. गौरी नाहीये म्हणून करतोय. अरे यार, एका रात्रीचं तर आहे. जुन्या आठवणी ताज्या होतील. मग शेवटी अल्पेश गेला. रियुनियनमध्ये सगळ्यांचा गप्पांचा पूर होता आणि तेथेच अल्पेशला एक ओळखीचा चेहरा दिसला. तिने अल्पेशला पाहताच हसून हात हाय असा म्हणून पुढे केला. हाय अल्पेश, किती दिवस भेटलो नाही आपण. अल्पेश हसला. हो खरंच. तू आता काय करतेस? मी NGO सुरू केले महिलांसाठी. हे ऐकून आश्चर्यचकित तू होशील, पण गौरीच्या काही उपक्रमांनी मला प्रेरणा दिली. अल्पेश आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. खरंच? हो, मी तिच्याशी एकदा संपर्क केला होता, पण ती खूप व्यस्त होती. ती अप्रतिम काम करते. त्या रात्री रियुनियनमध्ये जुन्या आठवणी, थोडं संगीत आणि भावनिक गप्पा झाल्या. ते दोघेही काही वेळ बोलले, पण त्या संवादात आता कोणताही गोंधळ नव्हता. दोघेही आपल्या जीवनाच्या नव्या वाटांवर होते. रात्री उशिरा अल्पेश घरी आला. आई झोपली होती. त्याने मोबाईल उघडला तर गौरीचा मेसेज होता. आज दिवसभरात तुझी खूप आठवण आली. तुझं हसणं मनात सतत येत होतं. हे वाचून अल्पेशच्या चेहऱ्यावर हसवलं. त्याने लगेच उत्तर दिलं, मी पण तुझाच विचार करत होतो अर्धांगिनी. त्यानंतर 5 दिवसांनी गौरी घरी परत आली. ती खूप प्रसन्न दिसत होती. अल्पेश, किती अनुभव मिळाले, लोकांमध्ये किती क्षमता आहे, त्यांना फक्त संधी हवी असते, असं ती उत्साहाने सांगत होती. आणि अल्पेश शांतपणे ऐकत होता. त्याला तिच्यात एक प्रेरणा, एक नवीन शक्ती दिसत होती. आणि त्या दिवसापासून त्याने ठरवलं की माझ्या अर्धांगिनीचं स्वप्न माझंही होईल. त्याने गौरीला सांगितलं, गौरी, तुझं काम आणखीन मोठं करूयात. मी माझ्या कंपनीतून फंड तुझ्या प्रकल्पासाठी मिळवून देतो. गौरीचे डोळे पाणावले. अल्पेश, मला काही अपेक्षा नव्हत्या, पण तू माझ्या मागे उभा राहिलास, हेच माझं बळ आहे. मग दोघांनी मिळून नवीन उपक्रम सुरू केला. अल्पेशने आर्थिक बाबी हाताळल्या, तर गौरीने प्रशिक्षण आणि महिलांसोबत थेट संवाद साधला.
त्या जोडीचा बंध आता अधिकच मजबूत झाला होता. एके दिवशी माध्यमांनी त्यांच्या कामावर एक रिपोर्ट केला. त्यात अल्पेश आणि गौरीची मुलाखत घेतली. पत्रकारांनी विचारलं, अल्पेश सर, तुमच्या यशाचं रहस्य काय आहे? त्यावर तो थोडा हसला आणि म्हणाला, माझ्या यशाचं रहस्य म्हणजे माझी अर्धांगिनी. ती माझ्या आयुष्याचं संतुलन आहे. मी जेव्हा तुटतो, विचलित होतो, तेव्हा ती मला सावरते. गौरी बाजूला बसलेली होती. तिच्या डोळ्यात अभिमान होता. त्या दिवशी दोघे घरी परतले आणि बराच वेळ शांत बसले. फक्त दोघांमध्ये त्या गहिऱ्या नात्याचं मौन होतं, ज्यात मी आणि तू नाही, तर फक्त आपण होतो. पण जीवनाची कहाणी ते थांबत नाही. काही महिन्यांनी अल्पेशला परदेशात नोकरीची ऑफर आली. मोठं पद, उत्तम पगार. पण तिथे जाणं म्हणजे गौरीला आणि तिच्या कामाला मागे ठेवणं. तो तेव्हा द्विधा मनस्थितीत होता. रात्री गौरीने विचारलं, तू विचारात आहेस ना? हो, मला परदेशात नोकरी मिळाली आहे, पण मला तुझ्याशिवाय जायचं नाही. गौरी शांतपणे म्हणाली, अल्पेश, तू जा, कारण ही वेळ आहे. तुला स्वतःचं आयुष्य थोडी जगायची, तुझी स्वप्न पूर्ण करण्याची. आणि मी इथे आहेच. आणि आपण एकमेकांशिवाय नाही, तर आपण एकमेकांत आहोत. अल्पेशने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तू कशी इतकी मजबूत आहेस? कारण तू आहेस माझ्यासोबत, असं ती हसत म्हणाली. पुढच्या काही दिवसात अल्पेश परदेशात गेला. दररोज दोघे व्हिडिओ कॉलवर बोलायचे. दर रविवारी एकाच वेळी दोघे कॉफी घ्यायचे. ती इकडे तर तो परदेशात असायचा. पण अंतर असून देखील त्यांचं नातं अधिक घट्ट झालं होतं. 7-8 महिन्यानंतर अल्पेश परत कायमचा इकडे आला. गौरी, मला समजलं आहे, पैसा, पद हे सगळं नात्यापेक्षा मोठं नाही. माझं घर, माझं सुख, माझं जग हे सगळं इथे आहे. गौरी त्याच्या मिठीत गेली. मी सांगितलं होतं ना अल्पेश, अर्धांगिनी म्हणजे शरीराचा अर्धा भाग नाही, तर ती आत्म्याचा अर्धा प्रकाश आहे. त्या क्षणी घरातील भिंतींनी दिव्यांनी आणि देवघरातील दिव्याच्या ज्योतीने त्या प्रेमाचा, त्या नात्याचा साक्षीदार झाले होते. अल्पेश आणि गौरी यांचं नातं केवळ संसारापुरतं नव्हतं, तर ते एकमेकांच्या विचारांना, स्वप्नांना आणि संघर्षांना समजून घेणारं नातं होतं. अर्धांगिनी म्हणजे फक्त लग्नात मिळालेली सोबत नव्हे, तर ती म्हणजे प्रत्येक आनंदात, प्रत्येक दुःखात आणि प्रत्येक निर्णयात हात धरून उभं राहणारं आत्मिक नातं असतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.